तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल KBR टीम ब्लॉग्समध्ये. तर आज आपण प्रवास करणारे मोरिया ट्रॅव्हल्स. नवीन गाडी आली आहे, नवीन कोच घेतला आहे त्यांनी. तर त्या गाडीने आज आपण प्रवास करणार आहे. तर मला तर टायमिंग दिलेला 4:30चा. मी 3:30लाच निघाले, कारण 1 तास लवकर उशीर असते गाडी त्याच्यामुळे. तर बघूया कसं काय असतं. आणि हा पूर्ण व्लॉग KBR टीमच्या आयुष्यामध्ये असा होणार आहे की इथून ते मुंबईपासून ते गावापर्यंत पहिल्यांदा आपण शूट करणार आहे. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भावाला असं सपोर्ट करत राहा. तर अजून तर मी आहे इथे बसस्टॉपलाच आहे आमच्या इथे. तर बघू आता बस आहे इथे. बेस्टची बस येते ना, म्हणजे आपली नॉर्मल बस असते मुंबईमध्ये, ती किती वाजते आणि काय टायमिंग आहे काय माहिती नाही, म्हणून मी लवकरच निघालो आहे, कारण लेट झाला तर आपली बस चुकेल म्हणून. तर बघू आता किती टाईम लागतो काय कसं काय. आणि डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट विरवानीवर आणि सगळी इन्फॉर्मेशन देतो कसं काय असणार आहे. गाडीचं विंटर सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि गाडीचा आतमध्ये लुक पण दाखवणार आहे. सगळ्यांशी तुम्हाला वार्ता करून देणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया डायरेक्ट विरवानीला. तर मित्रांनो, आपल्याला मेन म्हणजे जे पाहिजे होतं ते भेटलं आहे. मोरिया गाडी आपल्याला भेटली आहे. आणि बघा, हे ड्रायव्हर दादा, तुमचं नाव काय? शशिकांत. किती वर्ष झाली तुम्ही एक्सपिरियन्स करता इथे गाडीवर? तर हे आपले भाऊ आहेत, त्यांना आपण पहिल्यांदा भेटतो आहे. जे दुसरे असतात मोऱ्यावर त्यांच्याशी ओळख आपली, पण ह्यांना मी पहिल्यांदा बघतो. तर ह्यांचा शशिकांत आहे, यांना 10 वर्ष झाली. प्लस मोऱ्यावर पण एवढं त्यांनी टापटीप ठेवलं आहे बघा, तुम्हाला मी आतूनमध्ये दाखवतो. आणि आपले मॅनेजर आहेत. दादा, तुमचं नाव काय? संकेत परे. कुठून तुम्ही कुठपर्यंत आहे? तर हे आपले दादा आहेत. आणि बघा, पूर्ण तुम्ही गाडी बघू शकता आतमध्ये. तर पॅसेंजरचं घेऊ शकतो ना आम्ही. ही अशी गाडी आहे. मोरियानी म्हणजे असं बोलू नाही शकत की काहीच कमी केलं आहे बघा. पूर्ण गाडी तुम्ही बघू शकता, वरती स्लीपर आणि हे. तर आपण थोडं माणसांशी पण बोलणार आहे, पण आधी पूर्ण चेक करूया गाडी कशी आहे. ते बघा, तुम्ही चेक करू शकता. मागे जी बाकीच्या गाडीमध्ये तुम्हाला भेटत नाही, ते मोऱ्याच्या गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जी मागी सीट आहे, जो आपण चालतो त्याच्यामध्ये पण सुद्धा एक सीट आहे. तर असं काही गाड्या आहेत. आणि प्लस अजून एक मोबाईल चार्जर प्लस लाईट, आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल कोच असं झोपायला आणि तिथे मोबाईल होल्डर. तर हे काही सगळं तुम्हाला बघायला भेटतं मोऱ्याच्या गाडीमध्ये. तर आपण आता 2-3 जणांशी वार्ता करूया. दादा, तुमचं नाव काय? आणि तुम्ही किती वर्ष झाली गाडीतून प्रवास करताय? 1-2 वर्ष झाले. म्हणजे एक्सपिरियन्स कसं आहे गाडीचा? म्हणजे गाडीचा म्हणजे मेंटेनन्स बोलाल की सर्व्हिस कशी आहे? चांगली आहे गाडी, फास्ट पण असते. ठीक आहे. ताई, तुमचं नाव काय? त्यांच्यासोबत आहे का? तुमचं नाव काय? रमेश पाटील. रमेश पाटील. किती वर्ष झाली तुम्ही गाडीमध्ये? 3:30 वाजता. 3:30 वाजता नाही, किती वर्ष झाली तुम्हाला गाडीमध्ये प्रवास करता तुम्ही? मी चालू झाल्यापासूनच आहे. तर मग तुम्हाला कसं वाटली गाडी, कशी आहे, काय मेंटेनन्स? त्या टाईमवर आणा, एवढा मेहरबानी करा. आता 3:30 बोलून 4ला आमचा उपयोग काय? नाही भेटेल, अजून चांगली सर्व्हिस भेटेल. दुसऱ्या लोकांना बोलवलं ना, ते लेट येतात आणि आम्ही बसलो ना, ते एडेच आहेत आणि ते लेणारे शाने. हे नंतर सांगितलं नाही भेटेल, तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटेल. तर असं काही होता प्रवाशांसोबतचा. तर अजून तुम्ही बघायला गेलात तर त्या मोर्याने अजून ॲड केलं आहे की तुम्ही बघू शकता बाकीच्या गाडीमध्ये जे डोअर असतात स्लीपरला, ते यांनी आज यावेळेला लावून दिलेत. तुम्ही पूर्ण बघू शकता गाडी. आणि कीर्ती कोचनी गाडी बनवली आहे. तुम्हाला मागचं पण इंटेरियर दाखवतो मोर्याचं, जे मी तुम्हाला बोलत होतो. हे बघा, इथे एक स्लीपर ॲड केली आहे आणि इथे एक स्लीपर ॲड तर मित्रांनो, आपल्यासोबत जॉईन झालेत ते बदलापूरला बदलापूरचे मॅनेजर. तर तुमचं नाव काय दादा? मॅनेजर. कुठल्या ऑफिसला असता? बदलापूरच्या. मग आता तुम्ही तिथे सोबतच येणार आहे काय? सोबतच येणार आहे काय तुम्ही आमच्यासोबत? तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत 1 नंबर असणार आहे. आणि आता आपण पोचलो लोढ्यामध्ये. तर बघू आता गाडी कुठेपर्यंत जाते. भेटू आता पुढेपर्यंत. चला, तुम्ही बघू शकता मोर्याच्या ब्रँड न्यू 2 गाड्या आपल्याला दिसल्या आहेत. तर दादा, मालक पण येणार आहेत काय? हो, मला येणार कांबोलीला. काय मुलं येणार आहे? आता इथून किती गाड्या? दोन्ही पण गाड्या आहेत? 3 गाड्या, अजून किती गाडी? तर तुम्ही कुठपर्यंत आता? कळंबोलीपर्यंत. तर हे दादा आपल्यासोबत कळंबोलीपर्यंत आहेत. आणि हे बघा, ब्रँड न्यू महालक्ष्मी बोलते मोरियाच्या ब्रँड न्यू गाड्या.
आतून तुम्हाला दाखवूया कशा गाड्या आहेत. असं काही गाडीचं इंटेरियर असणार आहे. बघूया गाडी पुढून बघूया आपण गाडी कशी आहे. बघा मित्रांनो, अशी काय गाडी आहे. ही निगडी पुणे चालणार आहे आणि आजरापर्यंत जाणार आहे. तर बहुतेक आपण याच गाडीमध्ये असू आणि ही गाडी बहुतेक मागोमागच आहे. बघूया आता कसं काय असतं. तर ज्ञानेश्वर दादा आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर दादा तुम्ही कुठपर्यंत आहेत दादा? ज्ञानेश्वर दादा कुठपर्यंत आहेत तुम्ही? मी याच्यावर नाही साहेब, लास्ट कळंबोलीपर्यंत, आजरापर्यंत आहेत. तर दादांचं आता वाटतं हे झालं आजऱ्यापर्यंत आहेत आणि हे दोन दादा आपल्यासोबत आहेत. दादा तू कुठल्या गाडीवर आहेस? मी ह्या गाडीवर. या गाडीवर आहे. तर बघू शकता काय गाडी आणल्या आहेत. बाप गाड्या आणल्यात, बाप. म्हणजे तुम्ही म्हणू शकता का की मोऱ्या गाडी एक नंबर आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला, पुढचं दाखवतो. हे मोऱ्याचं जे नाव दिसतं तुम्हाला हे पूर्ण चेंज करून त्यांनी LED केलं आहे. प्लस ही नवीन गाडी चालू करणार आहेत निगडी, आजरा आणि पुण्यापर्यंत. तर ही अशी काही गाडी आहे. आतून तुम्हाला दाखवायचं झालं तर मी तुम्हाला आतूनसुद्धा दाखवतो. ही असं काय आहे एंट्रन्स. आणि आतून बघायला गेलं तर गाडी पूर्ण. ड्रायव्हर साहेब तुमचं नाव काय दादा? अमित देवर. तर ही काय अशी आतमधून गाडी असेल. वरती देवांचा फोटो आहे आणि हा पूर्ण इंटेरियर. आणि लाईट्स नवीन चेंजेसमध्ये याच्यामध्ये लाईट्समध्ये आलेत. कारण मागच्या ज्या गाड्यामध्ये होती आपण जे आलो त्यामध्ये अशी लाईट्स नव्हती, वेगळ्या लाईट होत्या. आणि आतमध्ये बघायला गेलं तर पूर्ण चेंज केलं त्यांनी. दाखवतो तुम्हाला आतमध्ये चेंज तुम्ही बघितलं असेल. हे बघा. आणि कोचेस दाखवतो. तिथे बॉटल होल्डर आहे आणि लगेजचं सामान आहे. तिथे हेडिंग लाईट. मोरियाचं यावेळेला आणि अजून एक आहे की चांगलं की स्पंजवाले दिलेत आणि प्लस त्यांचं ब्रँडिंग आणि चार्जिंग आणि मोबाईल होल्डर. हे पूर्ण 45 सीटरची गाडी आहे. प्लस तुम्ही बघत असाल इथे वन सस्पेन्शन प्लस डबल सस्पेन्शन आणि सेटिंग आणि स्लीपर. म्हणजे तुम्ही आरामात झोपून जाऊ शकता. आणि याच्यामध्ये पुढे तुम्हाला नवीन म्हणजे बघायला भेटेल चार्जिंग. तर पुढे पण आणि मागे पण तुम्ही सगळ्या कोचमध्ये. आणि प्लस टायमिंग आणि कॅमेरासुद्धा आहे. पूर्णच्या पूर्ण गाडी टोटल एकदम नवीन आहे. तुम्हाला मागून पण दाखवतो की पुढून गाडी कशी दिसते. हे बघा अशी काही गाडी असेल पूर्ण. तर या गाडीचा तुम्हाला प्रवास केला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन लिंकच. आणि पूर्ण तुम्हाला मी त्यांचं जे काही असेल ID असेल किंवा त्यांचं हे जर असेल ते मी तुम्हाला पूर्ण देईन. आणि असं काय पूर्ण सस्पेन्शन एक नंबर गाडी. आणि हे आहेत सोबत आपले ड्रायव्हर. आणि मी पुढच्या गाडीत जाणार आहे. बघूया दादा पुढच्या गाडीत गेलं तर चालेल ना की पुढच्या गाडीतून की या गाडीतून जाऊ? जाऊ ना त्या गाडी. त्या गाडी कारण मग पासिंग करताना व्हिडिओ काढायला येईल ना त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आता आपण लोढाला पोचलो आहे आणि लोढालाही बघा मोरिया. तर पूर्ण ब्रँडिंग तुम्ही बघू शकता मोऱ्याची गाडी. पूर्ण गाडी अशी नवीनच्या नवीन कोरी करकरीत. त्याच्या मागे अजून मोऱ्याच्या 2 गाड्या आहेत. ही बघा ही एक गाडी आणि याच्या मागे अजून एक गाडी आहे. तर बघू आता किती टाईम लागते काय आहे. पूर्ण गाडी तुम्हाला इंटेरियर दाखवणार आहे. एक्सटेन्शन दाखवलं आहे, पूर्ण दाखवलं आहे. फक्त आता पुढे जाऊन किती टाईम लागते काय. आणि मोऱ्याच्या गाडीमध्ये आपण प्रवास करणार आहात पूर्ण निडरीपर्यंत. तर तुम्हाला मी पूर्ण नाईट व्ह्यू पण दाखवणार आहे. तर बघू आता कसं काय असतं. आता आपण जाताना फक्त शॉट घेऊया आणि आपण निघा डायरेक्ट कोल्हापूरसाठी. तर जे कोणी नवीन असतील लवकरात लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भावाच्या चॅनलला पूर्ण सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावाला सपोर्ट करा. चला भेटूया. आवडलं भारी मस्त घरी झोपाय. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जसं समजलं असेल आपण मोऱ्या ट्रॅव्हल्समधून आपण डिला रोडला आलो. त्या डिला रोडला तुम्ही बघू शकता पुढे मोऱ्याची गाडी दिसते जाताना. या 2 गाड्या आत्ता निघाल्या. तिसरी गाडीचं असं झालं आहे की तिथे पार्किंगमुळे जागा नव्हती तर त्याच्यामुळे त्यांना सोडायला लेट झालं आहे गाडी. आणि पॅसेंजर पण अजून त्यांची तिथेच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तर ही भेटली आहे पिंकवाली. आणि हे दादा या गाडीचे मॅनेजर आहे. दादा तुमचं नाव काय? ज्योतिबा. तुमचं नाव काय? ज्योतिबा.
पूर्ण नाव काय? ज्योतिबा नार्वेकर. किती वर्ष झाली तुम्हाला मोर्यामध्ये? 4 वर्ष झाली. आणि एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा गाडीबद्दल? 1 नंबर. आणि हे आणि दादा तुमचं नाव काय? ड्रायव्हर आहेत आपले महेंद्र. गाव कोणतं? हे गडिंगलाच. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स किती गाडीचा? 15 वर्ष. हे असे काय. आणि आपले क्लिनर असणार आहेत दादा तुमचं नाव काय? मारुती रेडेकर. तुम्हाला हे पहिल्यांदा झालं काय तुम्ही? तसं मी 15 वर्षाला लाईनला आहे. मोठ्या ट्रॅव्हल्स मी पहिल्यांदा कामाला पहिल्यांदा आलो. ठीक आहे. तर असं काही आपण सगळ्यांनी सांगितलं आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे असं मला इकडून कळण्यात आली आहे की गाडी पुढे कुठे थांबणार आहे गाडी? आता डायरेक्ट मालक कुठे येणार आहेत? कामोडेला. म्हणजे जे मोऱ्या ट्रॅव्हल्सचे मेन ओनर आहेत ते कामोडेला आपल्याला भेटणार आहे. तर त्यांच्याशी सुद्धा आपल्याला चर्चा करायला भेटणार आहे. आणि मेन म्हणजे त्यांची जी एक मुलगी बोलली मला आता त्यांनी एकाने सांगितलं की ती पण एक म्हणजे मोऱ्या ट्रॅव्हलला फॅन बोलतात. त्याचं असं आहे तिला तिच्याशिवाय आपण भेट करणार आहे कारण तिचे व्हिडिओ खूप येतात मोऱ्या ट्रॅव्हलबद्दल, तुम्ही बघितलं असेल. आणि ही समोरची गाडी तुम्ही बघू शकता. या गाडीचा नंबर आहे MS20E0909. तर या गाडीमध्ये आपले ते ज्याच्यासोबत आपण आलो ज्ञानेश्वर दादा ते आहेत आणि या गाडीमध्ये आपण आहेत. असं आहे की तिन्ही गाड्या एकाच रूटला आहेत. फक्त जी पुढची गाडी आहे ती उद्या पुण्याला लागणार आहे आणि जी मागून आहे तीसुद्धा पुण्याला लागणार आहे. आणि ही गारगोटी डिला रोड आजरा ही अशी असणार आहे. तर असं काही गाडीचं इंटेरियर आहे तुम्ही बघू शकता. वरती मोऱ्यानी एक नवीन केलं आहे की जे आतमधलं सस्पेन्शन म्हणजे बोलतो आपण लाईटिंगचं एवढं काय माहिती त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह केलं आहे की लाईट जे आहेत त्याच्यामध्ये गॅप तुम्ही त्या गाडीमध्ये आणि या गाडीमध्ये डिफरन्स तुम्हाला समजून येत असेल. आणि प्लस त्यांचा जो रिअर आहे ते पण सुद्धा मोठं केलं आहे. आणि इथे एक हे केलं आहे काय बोलतात मिरर आणि प्लस बाहेरचा एक मिरर त्याच्यामध्ये एक मोठा इम्प्रूव्ह आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे जिथे आपण झोपतो जे कॅबिन बुक कराल कोणी बुक कराल किंवा ड्रायव्हरसाठी झोपण्यासाठी जागा तीसुद्धा मोठी करण्यात आली आहे. आणि ही पूर्ण गाडी अशोक लीलँड चेशीस श्री कोचमधून बनवली आहे. कीर्ती कोच सॉरी. तर कीर्ती कोचमध्ये बनवली आणि ही गाडी पूर्ण म्हणजे बनायला म्हणजे तुम्ही बोलू शकता 6-7 महिने तरी लागले असतील. त्याच्या आधी जी दुसरी गाडी आपण ज्याच्याने आलो ती गाडी होती. तर कालच या गाडीचं ओपनिंग झालं ना दादा? तर कालच ओपनिंग झालं आहे. तर आज मालकांनी नवीन गाडी सोडली आणि जे आपण आलो त्या गाड्या आता उद्या गावावरून म्हणजे मुंबईतून सुटणार आहेत. तर बघू आता कसं काय असतं आणि पूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे. गाडीमधून तुम्हाला दाखवलं असेल इंटरव्ह्यू कसं काय तर पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जेव्हा मालक येणार तेव्हा आपण त्या गाडीमध्ये जाणार आहे जी समोर गाडी आहे. एक गाडी आपण कवर करणार आहे. तर बघूया कसं असतं पूर्ण जर्नी. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण जर्नी एन्जॉय करा. माझ्या हिशोबाने तर मी तुम्हाला बेस्ट देण्याचं काम करीन. पण तुम्ही एक आहे की तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघताय तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन लवकरात लवकर फॉलो करा. तर आत्तासुद्धा आपण पूर्ण व्हिडिओ घेणार आहे. आणि आता आपण आहे लालबागमध्ये. हळूहळू आपण जसं मुंबईतून बाहेर निघू तुम्हाला गाडीचे 1 नंबर शॉट्स असतात ते पुन्हा मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. आणि गाडी 1 नंबर आज अशी सजवण्यात आली जशी की म्हणजे बोलू शकतो ना एक पोरगी जशी सजते तशा गाडीला आज सजवलं गेलं आहे. मी तुम्हाला नंतरला दाखवीन जेव्हा आपल्याला मालक भेटतील तेव्हा पूजासुद्धा होणार आहे. जी म्हणजे गाडी जाताना ही पूजा होती ती सुद्धा दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भावाला असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. हो जाऊ दे पुढे जाऊ दे. ही कधी गेली पुढं?
ही गाडी हा गाडीचा नंबर आहे साहेब म्हणून तुम्हाला फोन केला. हा गाडीचा नंबर आहे. हां तुम्हाला किती त्यांना किती वाजता यायला एवढं पोचते 8 ट्राफिक आहे. जायचं आहे. नाही नाही तो तुम्हाला मान्सून हां मला 3 सीट आहे. कोण नाही बाकी कोण नाही का काय पण सीट आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचले घाडीपूलला आणि पिकअप चालू आहे. दादा पिकअप घेतो आहे आणि आपले दादा ड्रायव्हिंग चालूच आहे. तर बघू अजून किती टाईम लागतो कळंबीला पोचायला. आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला तसं बोलू मालकांशी आपण वागतात चर्चा करतात तसं आपण करणार आहोत. आणि आपली एक गाडी गेली पूर्ण पुढे ओव्हरटेकिंग करून. तुम्हाला मी तो व्हिडिओ टाकेनच ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. तर ओव्हरटेकिंगवाला व्हिडिओ 1 नंबर आला आहे आणि हॉर्न एवढे चांगले आहेत ना गाडीमध्ये 1 नंबर म्हणजे असं बोलू शकतो नाद पुळा अशी बोलू शकतो हॉर्न आहेत. आणि एक गाडी पुढे तुम्हाला जी दिसतच नसेल एकदम पुढे गेले आणि एक गाडी आहे ती आपल्या मागे आहे म्हणजे आपण बोलू शकतो आपण मधोमध आहे. दोन्ही गाड्यांच्या मधोमध आपण आहे. तर इथे बुकिंग चालू आहे, इथे काम चालू आहे आणि इथं आपण शूट करतो. तर भेटू आता चला डायरेक्ट कळंबोईला. 15 नंबर शेवटची झाला होतं तुम्हाला म्हणून साहेब ऑनलाईन पाठवून पाहिजे. ओके वॉशिंग मच्छी आणली जाय काय हॅलो सांगूला गाडी साहेब आपला नाही पासून काय ना आता काम करायचं. जाऊया का आतमध्ये? मला जिकडे जाऊ जायला पाहिजे. गाडी नंबर 8100 पर्पल कलरची 8100. आल्या आल्या जाऊ नका आता जी तुम्ही गाडी बघितली ती मोर्याची 3rd गाडी आहे ज्याला मी बोलत होतो की येते 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 गाडी येते. तर ती गाडी आत्ता आली. ती बघा तुम्हाला दिसत असेल मागे ती गेले तिथे त्या साईडला. तर ती गाडीसुद्धा आली आहे. आता पूर्ण 3 गाड्यांचा क्रॉसिंग आपल्याला बघायला भेटणार आहे. तर खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. जे कोणी नवीन असेल आत्ता जे आले असेल किंवा आधी जे आले असतील त्यांनी लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली गाडी बघा इथे उभी आहे आणि आता आपण पोचलो आहे कामोठाला. तर आता जरा टॉयलेटला उतरलेलो. तर आता आपण काय करणार आहे 3 व्हिडिओचा शूट देणार आहे आणि 3 व्हिडिओ आपण बघणार की कसं असणार काय. त्याला भेटू डायरेक्ट गाडीमध्ये. लाईट ठीक आहे. जाऊ दे कोपऱ्यात.
जाते जाते मित्रांनो, तिन्ही गाड्या एकत्र आहेत. महालक्ष्मी, मोरया आणि मोर्याची ही वाली नवीन. पुढे थांबा, पुढे पुढे थांबा. काय जा जाम आहे आली आहे वेगळं थांबणार का पुढे आणायचं वेगळं थांबणार पुढे तर मित्रांनो, आपल्याला 3 नवीन मित्र भेटलेत. दा तुझं नाव काय? मंजित माने. तुझा? ऋतुराज माने. तुझा? ऋतुराज माने. मग तिघं भाऊ आहेत काय? तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत काय? हो कुठचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं. अरे मी पण UBT. आमचं मुंबईचं ह्याच्यातलं आहे, गोरेगाव. तर युवकांचं काम करत असतो. युवकांचे काय अडीअडचणी असेल, युवकांची काही मदत असतील, युवकांची फी कमी करायचं असेल किंवा कोण महिलांची छेड काढत असेल तर आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवत असतो. आज आदित्य साहेब ठाकरे साहेबांनी आमची मिटिंग बोलली होती आणि आज देखील आम्ही मुंबईत थांबणार होतो, पण अचानक उद्या एक मिटिंग निघाली, त्यामुळे आता कोल्हापूरला जाऊया म्हणून. आता आमचे सगळे पदाधिकारी. दादाचा पहिला दिवस आहे आमच्या युवासेना परिवाराकडं दादांच्या मोर्या ट्रॅव्हल्सचा खऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिल्याबद्दल. तर आता आपण पोहोचणार थोड्या वेळात कळंबोईला आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही एवढं पूर्ण जाम आहे ट्रॅफिक. हे बघा, तुम्ही बघू शकता. काँग्रेशन दादा, तुमचं आमच्या गाडीमध्ये तुम्ही आलात. तर बघू आता कसं काय असतं. कोल्हापूरपर्यंत आपण आपल्यासोबत आहेत ते केबिनमध्ये. तर एक आपल्या दोन्ही गाड्या पुढे गेल्यात, फक्त आपणच मागवतो कारण पॅसेंजर आपल्याला घ्यायचं होतं तिथे. तर आता बघूया कळंबोईला तिन्ही गाड्या एकत्र लावून मालक पण येणार आहेत, मग मालकांशी पण आपण वार्ता करूया आणि चला भेटू डायरेक्ट आता कळंबोलीला. तर मित्रांनो, असं झालं की त्या गाडीमध्ये जागा नसल्यामुळे आपण दुसऱ्याकडे झालो आहे आणि दुसरे ड्रायव्हर झाले आहेत. तर ही गाडी आता मागेच आहे आणि ही आपली दुसरी गाडी आहे. या गाडीचा नंबर काय आहे? 9099. बघू आता पुढे कळंबोलीला येणार आहेत तेव्हा बघू आपण. मागे जाते सर, सरक मागे. मला व्हिडिओ नाही आहे, सरक मागे आता सरक. दादा ऑन वाजव ना चांगला.
कुठं मध्येच बोलायचं बंद जरा हॉर्न वाजव. दुसरा कुठला आहे का? हो. हाथों में पूजा की थाली जरा टोलला गेला पण जरा माझा पासपोर्ट गेला पुढे पर्यंत येते मग काय अरे तुझ्या दुसऱ्या महिन्यानं जेवण दिले पोचल्यावर जेवण तुम्ही जेवण आलाय रात्री मला व्हिडिओ पाठव
जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो जाते हुए लम्हों जरा ठहरो मैं भी तो चलता हूँ जरा उनसे मिलता हूँ जो एक बात दिल में है उनसे कहूँ तो चलूं तो चलूं तो चलूं तो चलूं तो चलूं है जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो हॉर्न वाजवा. बॅग आतमध्ये आहे तुझी. बॅग आतमध्ये तुझी घेऊन जा ना, आता विसरशील. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 6:30. आपली गाडी थांबली वॉशरूमसाठी. तर विषय असा झाला की कोल्हापूर यायला अजून बोलता येत अर्धा तास किंवा 15 मिनटं आहेत. आणि हे बघा आपली गाडी तिथे लागलेली आहे. आता त्यालाच विचारूया किती टाईम लागतो आहे. मॅनेजर काय आपले तिथेच आलेले आपल्याला अर्ध्यापर्यंत कराडपर्यंत. नंतरला काय दादा होता, अरुण दादा होता, बाकी सगळे होते. आणि विषय असा झाला आज लेट गाडी झाली. बाकीच्या 2 गाड्या आहेत त्या बहुतेक पोचल्या आहेत आणि आपलीच गाडी लास्टला आहे. तर बघू अजून किती टाईम लागतो आहे. कोल्हापूर यायला तर भरपूर टाईम आहे. चला ठीक आहे, बघूया आपण पुढे जाऊन आणि चला पूर्ण प्रवास आपण करू.
आपला प्रवास समाप्त होणार आहे, कारण थोडंसं आता केनवड गेलं आहे, केनवडनंतर थोडासा आता निडुरी येईल, मग निडुरीला आपल्याला उतरायचं आहे. तर थोड्या वेळाने आता आपण या सगळ्यांना गुड बाय बोलणार आहे. परत भेटूया पुढच्या नेक्स्ट टायमाला कोणत्या ट्रिपला मोर्यासोबत. पण सध्या तरी हा ब्लॉग पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघत असला तर धन्यवाद की तुम्ही एवढा वेळ काढून माझा पूर्ण ब्लॉग बघितला. तर मी तुमचे खूप आभार मानतो आणि KBR टीमकडून तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर एवढंच आहे की सगळे व्हिडिओ माझे चांगले कमेंट करा. आणि हा मोबाईलमध्ये माझा पहिलाच व्हिडिओ आहे ब्लॉग की मुंबई ते गावापर्यंत. तर हा कसा वाटला तो पण सांगा. आणि बघू आता किती टाईम लागतं अजून नेटरीला. मला तर बोलले 15-20 मिनटं. किती वेळ लागतं बघूया. आणि जाऊया डायरेक्ट नेटरीमध्ये. तर भेटूया डायरेक्ट आता उतरताना जेव्हा आपण नेटरीमध्ये. गाड्या पुढे तरी पुढे थांबव हा, सांगतो ए बाबा अगं आईच घरी काय चाल रे गाड्या तुझी झाली गाड्या नाही हो. दाखवतो अरे फोटो व्हिडिओ पाठवेन की मी. तर पुढे थांबव तिथे मुंबई इथं थांबव इथं. तर मित्रांनो आता आपण घरी पोचलेलो आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते पूर्ण नक्की सांगा. यूट्यूबला याची लिंक मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाग्रामलासुद्धा मी टाकून देईन. तर ह्याचं थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल पूर्ण व्हिडिओ कसा असणार आहे. तर तुम्ही पूर्ण एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणि एकदा नक्की प्रवास करा मोरया ट्रॅव्हल्सने. तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि इंस्टाग्रामलासुद्धा त्यांना कोलॅबरेशनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर नक्की जाऊन की कसं जायचं काय आणि तुम्हाला सगळं रूट तुम्हाला तिथे सांगणार आहे. प्लस त्यांच्या ओनरचासुद्धा नंबर देणार आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही इश्यू असतील तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता चला आता आपण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तर भाऊ पुढच्या याला कोणती आपल्याला ट्रॅव्हल्समध्ये व्हिडिओ करायला भेटतो आहे. तर असंच आपल्यासोबत बनत राहा आणि आपल्या भावाला चॅनलला सबस्क्राईबला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्याला असंच सपोर्ट करा. आणि आता आपले 200 सबस्क्रायबरच्या खूप क्लोज आहेत. तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि KBR टीमला जर तुम्ही सपोर्ट दाखवता तर अजून सपोर्ट दाखवा. 1K करा आपल्या यूट्यूब चॅनलचे. त्या चॅनललासुद्धा जाऊन खूप सपोर्ट करा आणि बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.